मस्तपैकी ही अशी पुरी तोडायची. आहा हा, यम्मी सागू हे बघा. आणि टुम अशी फुगलेली पुरी आणि हा साग. भाऊबीजेला जर हे केलं तर भाऊराया एकदम खुश. नमस्कार, दिवाळीच्या स्पेशल सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आणि दिवाळीचा फराळ आता आपण भरपूर दाखवलेला आहे, लाईव्ह मध्ये पण दाखवलाय. पण दिवाळी नुसतं फराळ खाऊन होतो का? नाही तर भाऊबीज असते, पाडवा असतो, लक्ष्मीपूजन असतं. मग अशा वेळेला काहीतरी छान एखादी रेसिपी बनवावी अशी वाटते. घरात पै पाहुणे येतात, लहान मुलं सुट्टीमुळे घरी असतात. अशा वेळेला छान काहीतरी स्पेशल रेसिपी बनवूयात. तर मग काय बनवायचं? दर खेपेला छोले भटुरे हे सगळं आता पुराणा झाले. मला आवडतं छोले भटुरे, पण तेच तेच कितीदा करणार ना. तर आज आपण एक कर्नाटकची पुरी सागू अशी रेसिपी करूयात. खूप टेस्टी होते. खूप कमी साहित्य, म्हणजे घरातलं जे इन्ग्रेडियंट्स आहे त्याच्यापासूनच बनते आणि टेस्टी लागते. तुम्ही हे ब्रेकफास्टसाठी करू शकता, संध्याकाळी टी टाइम स्नॅक्स म्हणून करू शकता, किंवा रात्रीचं जेवण स्किप करून फक्त वन टाइम स्नॅक्स सारखी ही रेसिपी करू शकता. खूप टेस्टी होते. पुरी सुद्धा खूप वेगळी आहे. कशी करायची चला बघूयात. त्यात आधी पुरीचं पीठ मळून घेऊया. इथं बघा 4 वाटी मी कणिक घेतली आहे आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे. म्हणजे मैदा नावालाच आपल्याला घ्यायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये 1 चमचा साखर आपल्याला मिक्स करायची आहे, चवीपुरता मीठ. आणि हे जे पीठ आहे हे आपल्याला दुधाने भिजवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी लागेल, पण सर्वात आधी आपल्याला पूर्णपणे दुधाने मळून घ्यायचं आणि नावाला पाणी घालायचं. ओके, आधी पहिला हे सगळं मी एक करते. ही नुसता पुरी खायला पण खूप टेस्टी लागते. हे जवळपास मी 1 वाटी दूध घेतलंय. हे 1 वाटी पूर्ण दूध आपण घालतोय. ह्याच्याने ना त्या पुरीला टेस्ट खूप सुंदर येते. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं तेल मोहन म्हणून पण घालू शकता, पण मी नाही घालत. मी दुधानीच मळते. खूप सुंदर लागतं. आणि आता आपण ह्याच भांड्यात थोडंसं पाणी घालून घेऊ, म्हणजे दूध वाया नाही जाणार. चुकून मी अंगठी घातली होती, ती काढून ठेवली. हे पीठ जे आहे ना, हे पुरीसारखंच आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे. खूप सैलसर असं चपातीला आपण किंवा पोळीला मळतो तसं नाही करायचंय. थोडं घट्टच मळून ठेवायचंय. असा हा घट्ट गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. आणि आता काय करायचं, थोडंसं तेल हातावर घेऊन हे एक 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवायचं. छान मळून घ्या हा. पीठ अजिबात कोरडं राहता कामा नये आतमध्ये. सागू म्हणजे काय तर एक धबधबीत अशी भाजी, जी भरपूर भाज्या आपण ह्याच्यामध्ये घालू शकतो. आता इथं बघा, मी बटाटा घेतलाय, एक फरसबी घेतली आहे, नंतर मटार घेतलेत, गाजर घेतलंय, ह्याच्या ठिकाणी 1 ढबू मिरची पण घातलाय. आता ह्याच्यात तुम्ही नवलकोल घालू शकता, लाल भोपळा घालू शकता, दुधी भोपळा घालू शकता, बीट पण घालू शकता. पण बीटनी ना ह्याचा कलर थोडासा चेंज होतो, म्हणजे काळपट असा लालसर आणि हिरवा असा मिक्स होऊन तो काळपट सारखा होतो. तसं तुम्हाला कलरचा काही प्रॉब्लेम नसेल तर बीट घातलं तरीही टेस्टला खूप छान होते. कधी एखादा बीट राहतो ना आपल्या फ्रीजमध्ये, तुकडे करून घालून टाकायचं सागूमध्ये, खूप टेस्टी लागतं. स्वीटकॉर्न घालू शकता आणि पनीर सुद्धा घालू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की आणि आपल्याला रिच बनवायचंय तर पनीर पण घालू शकता. पण पनीर भाजी शिजवताना नाही घालायचं. कधी घालायचं ते मी नंतर सांगते. आता ही भाजी जी आहे मी स्वच्छ धुवून चिरून मग पाण्यात घालून ठेवली आहे, कारण काळी व्हायला नको म्हणून. तर ह्या पाण्यासकटच आपण ही भाजी शिजत घालूया. तर शिजू दे, तोपर्यंत आपण मसाला जो वाटायचा आहे ते कसं भाजायचं, काय काय घालायचं ते दाखवतो. तेल घेऊया. तेलामध्ये मसाला जो आपण घालतो तो अगदी मोजका घालायचा आहे. 4 वेलदोडे आहेत, 3 ते 4 लवंग, एक 7-8 मिरे आणि एवढासा दालचिनीचा तुकडा या तेलात घाला. याच्यामध्ये 1 चमचा धणे, आणि एक अर्धा चमचे जिरं.
याच्यामध्ये आपल्याला लसूण साधारण एक 3 गड्डे ज्वारी लसूण आणि एक मोठा कांदा उभा चिरलेला घालायचा. हे छान परतून घेऊया. आता ह्याच्यामध्ये हा जो सागू आपण बनवणार आहोत तर तो लाल नसतो, म्हणजे तिखट लाल मिरची नसते याच्यात. तर इथं मी जवळपास एक 7-8 हिरव्या मिरच्या घालणार आहे. ह्याचाच तिखटपणा आपल्या या सागूला असणार. आणि हे खूप तिखटही नसतं आणि सप्पकही नसतं. छान ह्याला तिखटपणा असतो, पण खूप जास्त नाही, म्हणजे झणझणीत म्हणतो ना तसा प्रकार नाहीये हा. त्यामुळे पोटाला अगदी तंप आहे. आता ह्याच्यात काय करायचं, हे फुटाणे एक अर्धा वाटी, ओलं खोबरं 1 वाटी आणि आपल्याला घालायची आहे ह्याच्यामध्ये हळद. गरम मसाला तुमच्याकडे जो असेल अवेलेबल तो तुम्ही घालू शकता. हा साधारण एक मोठा चमचा. आणि हे छान एकदा परतून घेऊया आपण. ह्याला ना खूप जास्त परतायची गरज नाहीये. फक्त कांदा ट्रान्सपरंट व्हावा, लसूण थोडासा ट्रान्सपरंट व्हावा आणि हे जे खोबरं वगैरे आहे ना ते थोडंसं भाजलं जावं इतकंच. म्हणजे खरपूस भाजणं वगैरे हा प्रकार नाहीये ह्याच्यामध्ये. आता हे बघा, एवढाच हा कांदा असा ट्रान्सपरंट झाला ना की आपण गॅस बंद करू आणि थंड झाल्यावर हे छान गंध वाटून आणू. हे थंड झालंय, आपण हे वाटून आणूया मिक्सर मध्ये घालून. आता इथं बघा, हा आपला सागूचा जो मसाला आहे तो अशा कलरचा होतो. खूप सुंदर टेस्ट आणि इतका सुंदर सुगंध येतो या मसाल्याला ना, घमघमाट आहे अगदी. आता फोडणी करूया. ह्याच कढईमध्ये तेल, जास्त तेल नकोय आता आपल्याला. तेल जरा गरम होऊ दे. मोहरी थोडी, जिरं, कढीपत्ता, कांदा, विष्णूजींचा हिंग अगदी नावाला छान आपण परतून घेऊया. तेल फार घालायची गरज नाही आता, अगदी नावालाच. याच्यात ना मी थोडे काजू घालते, कारण काजू ना खायला ह्या सागूमध्ये खूप छान लागतात, टेस्ट खूप छान येते. आणि पाहुणे वगैरे आले की जरा बरं वाटतं भाजीमध्ये काजू 4 दिसले तर. हे छान असं परतून घ्यायचं आणि कांदा जरा चांगला ट्रान्सपरंट झाला की ह्याच्यामध्ये मोठे 2 टोमॅटो चिरून घालायचे. कारण यात आंबटपणा असं आपण काहीच नाही घातलेला आहे, टोमॅटोचाच आंबटपणा येणार. आणि हे सगळं छान जरासं मऊ होऊ दे. तर इथं बघा, आपली ही भाजी शिजली आहे का ते चेक करू. कारण बटाटा शिजायला वेळ लागतो, बाकी काय शिजतं. आणि बाकी थोडं अर्ध कच्चं जरी असेल तरी छान लागतं. पण मला असं वाटतं की बटाटा शिजलाय आपला. आणि बाकीचं आपल्या ग्रेव्हीला मध्ये पण थोडा शिजवायचा आहे, त्यामुळं ते बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे. इथं बघा, हा टोमॅटो आणि कांदा छान मऊ झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आपला हा सागूचा जो मसाला आहे तो घालूया. वाह, काय सुगंध आलाय तुम्हाला सांगते, खूपच छान. माझ्या मुलाच्या तोंडाला पाणी सुटलं इथं बघूनच. आता हा जो मसाला आहे तो आपण ह्याच्यात घालून टाकू. हे सगळं छान एकजीव करून घेऊ. आपला सागू रेडी आहे. आता याला चवीपुरता मीठ घालायचं आणि भरपूर कोथिंबीर. एखाद मिनिट जरासं ह्याला उकळ येऊ दे, मग आपण सर्विंग करू. तोपर्यंत पुऱ्या करून घेऊ, ह्याला उकळ चांगली येते तोपर्यंत. ह्या पुऱ्या ज्या आहेत या जरा मोठ्या मोठ्या असतात. तुम्हाला हवं तर तुम्ही छोटं करू शकता, पण ही जी स्टाईल आहे कर्नाटकची, तर ह्या पुऱ्या ज्या असतात त्या आपल्या छोला भटुरा कसा असतो तशा जरा छान मोठ्या मोठ्या टपटपीत मोठ्या टुम्म सारख्या असतात.
तर ह्याला काय करूया आपण, थोडं तेल लावूनच लाटून घेऊया. यस, असं छान टुम्म फुगायला पाहिजे. बस. मस्तपैकी आमगेल साग रेडी असा. कर्नाटक स्टाईल साग रेडी आहे. गरमा गरम. भाऊबीजेला जर हे केलं तर भाऊ राया एकदम खुश. आणि टुम्म अशी फुगलेली पुरी आणि हा साग. मस्तपैकी ही अशी पुरी तोडायची. आहा हा, यम्मी सागू. हे बघा, आणि हा असा A1. मस्तपैकी टम्म फुगलेली ही दुधाळ अशी पुरी आणि त्याच्याबरोबर सागू. कर्नाटक स्पेशल ही रेसिपी ह्या दिवाळीला नक्की ट्राय करा. भाऊबीजेला करा, लक्ष्मीपूजनला करा, पण नक्की करून बघा. तुम्हाला खूप आवडणार ह्याची मला गॅरंटी. आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मास्टर रेसिपीज. हॅपी दिवाळी.